महाराष्ट्र भारताची आर्थिक राजधानी तसेच ऐतिहासिक, पौराणिक, बहुभाषिक आणि सर्वोत्तम भौगोलिक परिस्थितींनी व्यापलेली आहे. नदी, तलाव, समुद्र आणि नैसर्गिकरित्या नटलेला आहे. यात कृषी, शैक्षणिक, उद्योगांमध्ये सर्वोत्कृष्ट असणाऱ्या महाराष्ट्राला 36 जिल्हे लाभलेले आहेत. यातील एक कोल्हापूर. आर्थिक, कृषीदृष्ट्या सधन आणि सक्षम असलेला जिल्हा, शिवछत्रपतींच्या स्पर्शाने पावन झालेल्या व दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या भूमीमध्ये राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचा वारसा असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात 12 तालुके असून 12 पंचायत समित्या, 2 महानगरपालिका, 10 नगरपालिका व 1025 ग्रामपंचायती आहेत. चला तर घेऊ आपल्या कोल्हापुरातील ग्रामपंचायतीचा वेध. माझं नाव चंद्रकांत अण्णासो दानोळे, विद्यमान सरपंच, ग्रामपंचायत आलास, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. माझा महाराष्ट्राच्या माध्यमातून मी आपणाला सांगू इच्छितो की आलास गावे असं आहे, हिंदू मुस्लिम एकोप्याचं आणि सौख्यानं नांदणारं गाव आहे. त्या गावाला एक जुनी परंपरा आहे. इथं सादात बाबांचा दर्गा आहे. ज्या वेळेला सादात बाबा इथं वास्तव्यास आले त्यावेळी त्यांच्याबरोबर 7 ईर आणि 7 पीर असे ह्या आमच्या गावाला लाभले. त्याच्यामुळं हा हिंदू मुस्लिम जो एकोपा आहे हा अनेक महाराष्ट्रभर दंगली घडल्या, सगळ्या घडल्या, पण इथं आलासमध्ये एकही ठिणगी पडली नाही किंवा त्याचंही कुठं काय वाच्यता झाली नाही. अगदी हिंदू मुस्लिम लोक हे गुण्यागोविंदाने आणि भावाभावासारखे इथं आलासमध्ये राहतात. हे खास पाहिलं गावचं आमचं वैशिष्ट्य. दुसरी बाजू म्हणजे आता सध्याच्या घडीला विकास कामाच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर ह्या विद्यमान शिरोळच्या विद्यमान आमदार, माजी मंत्री आदरणीय राजेंद्र पाटील यड्रावकर साहेबांनी आमच्या गावासाठी भरपूर असा निधी दिलेला आहे. त्यामध्ये मातोश्री पानंद रस्त्यामधून जे शेतकऱ्यांना जे राडीतून जाण्यासाठी लागत होतं किंवा दलदलीतून जाण्यासाठी लागत होता, तिथं मुरुम टाकण्याचं काम हे मातोश्री पानंद रस्त्यातून आदरणीय यड्रावकर साहेबांनी ते दिलेलं आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतनं आपलं आता 6 किलोमीटर 6-7 किलोमीटरला म्हणजे आपलं औरवाडपासून कर्नाटक हद्दीपर्यंत जाणारा जो मार्ग आहे त्याला मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत 5 कोटी रुपयाची निधी लावलेली आहे. तसेच आलास आणि आकिवाटला जोडणारा हा नदीवरचा पूल, या पुलासाठी साधारण 23 कोटी रुपये यड्रावकर साहेबांनी मंजूर केलेले आहे. लवकरच त्या पुलाचं उद्घाटनाचं काम होईल. आणि अशाच माध्यमातून गावातील इंटरनल रोड्स असू देत, गटर्स असू देत, रस्ते असू देत, ह्यासाठी साहेबांनी भरपूर असा निधी दिला आहे. जवळपास 4 कोटी रुपयाचा निधी आमच्या आलास गावासाठी ह्यांनी दिलेले आहे. त्याचबरोबर बौद्ध समाजाच्या हॉल बांधकामासाठी 25 लाख रुपयाची त्यांनी निधी दिली आहे. परत तांडावस्ती योजनेमधून धनगर समाजासाठी 20 लाख रुपये हॉल बांधकामासाठी त्यांनी दिलेले आहेत. खासदार साहेबांनी सुद्धा आम्हाला 10 लाख रुपये त्या कॉन्क्रिटीकरणासाठी दिलेले आहेत. 47 लाख रुपये त्यांनी इंटरनल रस्त्यासाठी दिलेले आहेत. मागासवर्गीय वस्तीसाठी 10 लाख रुपये दिलेले आहेत. आता एवढ्या आमदार खासदारांनी निधी दिलेले म्हटलं की थांबणं हा भाग थोडी शक्य नाही आहे. आमच्या अपेक्षा ह्या वाढलेल्याच आहेत. आमच्या गावातील जे तरुण आहेत, तरुण वर्गासाठी एक जिम्नॅशियम हॉल बांधकामासाठी आमदार खासदारांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. तसेच आमच्या आलासमध्ये अंगणवाड्या जवळजवळ 12 अंगणवाड्या आहेत. त्या 12 अंगणवाड्यामध्ये स्वमालकीच्या आमच्या 7 अंगणवाड्या आहेत. 5 अंगणवाड्या आपण भाड्यानं बसवतोय. त्या अंगणवाड्यासाठी हा आमदार खासदारांनी प्रयत्न करून त्याला निधी देणं गरजेचं आहे. आणि तसेच आलास माळ भाग म्हणून आपला येतोय 4 किलोमीटर इथून आहे. ज्यावेळी महापुराचा वेढा ह्या आलास गावाला पडतोय त्यावेळी जवळजवळ 100% लोक इथली आलासमधली त्या माळ भागावर तिथं स्थलांतरित होत असतात. त्यासाठी आपण तिथं पाण्याची व्यवस्था केलेली आहे. त्याचबरोबर तिथं भागासाठी सांडपाणा आणि घनकचऱ्यासाठी शासन एवढं पैसे आज लावण्यासाठी तयार आहे, पण तिथं स्वमालकीची आमची ग्रामपंचायतची कुठलीही त्या माळ भागावर जागा नाही आहे. तर आमदार खासदारांनी तिथं आम्हाला ग्रामपंचायतीला जागा हस्तांतरित देण्यासाठी किंवा आम्हाला ग्रामपंचायतीला मिळण्यासाठी तर कलेक्टर साहेबांच्या बरोबर ग्रामपंचायतची आणि कलेक्टर साहेबांची एक बैठक बसवून आम्हाला तिथं काय जागा आरक्षित करून देता येईल का, त्यासाठी त्या दोघांनीही प्रयत्न करणं आमच्यासाठी गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर हा आलास आणि हा मंगावतीपर्यंत कर्नाटक हद्दीला जो रस्ता जोडणारा रस्ता आहे हा जिल्हा परिषदला वर्ग आहे. प्रत्येक 5 वर्षानंतर हा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून हा रस्ता होतोय. हा रस्ता आम्हाला मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून न होता हा रस्ता जिल्हा परिषदकडे जो आहे
हा रस्ता जिल्हा परिषदेकडून हा सार्वजनिक बांधकाम खात्याकडे हा रस्ता वर्ग झाला पाहिजे, कारण त्यामुळं रस्त्याची रुंदी वाढली जाईल आणि लोकांना दळणवळणासाठी चांगलं होईल आणि कर्नाटकातले 90% वाहतूक ही ह्या रस्त्यानंच होत असत्या, महाराष्ट्रात होत असत्या. आणि जो नरसिंहवाडीला येणारा जो भाविक आहे, दत्त मंदिराला दर्शनासाठी येणारा जो भाविक आहे, तो भाविक जर खिद्रापूरला जायचं म्हटलं तर आखिवाट मार्गे त्याला जर जायचं असेल तर 25 किलोमीटर त्याला अंतर घ्यावं लागतंय. आणि तेच जर हा PWDला जर रस्ता वर्ग झाला आणि हा रस्ता जर रुंदीकरणासह मोठा झाला तर नरसिंहवाडीला येणारा भाविक तो खिद्रापूरला जायचा म्हटला तर 12 किलोमीटरवरून तो इथून त्या खिद्रापूर मंदिराला जाऊ शकतोय. त्यामुळे ह्या खासदारांनी निश्चितच नितीन गडकरी साहेबांची बैठक लावून घेऊन हा रस्ता PWD वर्ग करून मोठी निधी नितीन गडकरी साहेबांच्या कडून आणून हा रस्ता मोठा करून घ्यावा ही आमची अपेक्षा आहे. शिरोळ तालुक्यात आम्ही शिरोळ तालुका हा महसूलमध्ये महाराष्ट्रात पहिला महसूल जास्त जमा होतोय, पण महसूलच्या माध्यमातून तसं बघितला तर आमच्या फार अजून आम्हाला निधी मिळाला पाहिजे. पण त्या माध्यमातून कसा आहे, हा भाग थोडासा कर्नाटकच्या बॉर्डरला असल्यामुळं थोडा शासनाचाही त्याच्यावर दुर्लक्षितपणा होतोय. ही निश्चित बाब मान्यच केली पाहिजे शासन दरबारी, कारण शासन इकडे लक्ष देत नाही, कारण कर्नाटक सीमेवर असल्यामुळे आमच्याकडे शासन थोडंसं लक्ष देत नाही. शासनानं लक्ष घालून जे काही सोयीसुविधा आहेत, कारण बऱ्यापैकी लोकांना आज लोकांची भावना अशी होत्या, कर्नाटकात घरकुलला 5 लाख रुपये मिळतात, महाराष्ट्रात मध्ये घरकुलला 1.5 लाख रुपये मिळतात. मग कर्नाटकात एवढं मिळत असतील तर आमच्या महाराष्ट्रात का मिळत नाही, ही लोकांची जनसामान्यांची भावना असत्या. त्यामुळे आमचे गाव कर्नाटकात का वर्क करत नाही ही लोकांची भावना होत्या. हे शासन दरबारी कुठतर मांडलं पाहिजे. आणि महापुराच्या काळामध्ये जी लोकांची घरं पडली, त्यानंतर घरं पडल्यानंतर त्या लोकांनी काही लोकांनी आपली जमीन विकून म्हणा किंवा आपलं सोनं ठेवून बँकेत म्हणा किंवा अन्य काही पै पाहुण्यांच्याकडे पैसे जे गोळा करून जे घरं त्यांनी बांधून घेतली, त्या घरांना शासनाने आता त्यांचं पक्कं घर आहे म्हणून शासन त्यांना त्या आपलं पंतप्रधान आवास योजनेतून वगळायचा प्रयत्न करणार. पण त्यांना वगळू नये. ते घरही जरी बांधलेलं असलं तरी त्यांना शासनाने कुठला तरी एक JR काढून त्या लोकांना त्यांनी रक्कम द्यावी अशी आमची अपेक्षा आहे. अपेक्षांचं ओझं काय आमच्याकडे भरपूर आहे, पण आम्ही अपेक्षा करतच जाणार. त्यांनी अपेक्षा आमच्या पुरवाव्या ह्या आपल्या माध्यमातून मी साहेब कळवतो.